मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका पाण्यातील छोट्या छोट्या जीवांना सुद्धा बसलेला आहे। सुकना धरणामध्ये लाखो शंख आणि शिंपल्यांचा पाण्याअभावी मृत्यू झालेला आहे। आपण बघू शकता की हे सुकना धरणातली भेगाळलेली माती आहे आणि याच मातीमध्ये जर बारकाईने बघितलं तर अक्षरशः आपल्याला शेकडो नव्हे हजारो नव्हे तर लाखो शंख पाहायला मिळतील, ज्यांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालेला आहे। हा जर सगळा परिसर आपण बघितला तर सगळ्या परिसरामध्ये या शंखांचे हे या ठिकाणी शंख जे आहे ते पडलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचा पाण्यामुळे अक्षरशः मृत्यू झालेला आहे। इकडे पुन्हा आपण समोर पुढे बघू शकता, इकडे अक्षरशः या शंखांचा खच पडलेला आहे। शंख हा या पाण्यावरती जगणारा जीव असतो। वर्षानुवर्ष सुकना धरणामध्ये असे हजारो लाखो शंख आपलं जीवन जगत होते, मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाचा भीषण फटका या सगळ्या शंखांना बसलेला आहे। आपण बघू शकता की हे सगळे शंख या ठिकाणी पाण्यामुळे तडफडून मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेला पाणी ओसरत गेलं त्यावेळेला या शंखांना पाण्यासोबत चालत जाणं सुद्धा शक्य झालेलं नाही। ते ज्या ठिकाणी पाणी आटलं त्याच ठिकाणी अडकून पडले आणि कडक उन्हामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झालेला आहे। हा शंखांचा अक्षरशः खच पडलेला आहे। ज्यावेळेला या धरणामध्ये पाणी असायचं त्यावेळेला हे जे शंख आहेत त्या अक्षरशः त्या सर्वत्र खेळत असायचे, किंवा एक वेगळं चित्रसुद्धा बायोडायव्हर्सिटीचं या ठिकाणी चित्रसुद्धा पाहायला मिळत होतं। मात्र या दुष्काळामुळे सगळं काही नष्ट झालेलं आहे। अक्षरशः लाखो शंखांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।